वचन वाचूया. परमेश्वराचे भय, परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय, ज्ञानाचा आरंभ होय, आणि परम पवित्राला ओळखणे, आणि परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. हीच सुज्ञता होय. आताच्या काळात जी सुज्ञता असेल, आताच्या काळात जी बुद्धी व्यवस्थित जर चालत असेल तर एकच, जगातली बुद्धी चालून आता फायदा नाही, फाजील धार्मिकतेची बुद्धी चालून आता फायदा नाही, आमच्या मनातली बुद्धी चालून आता काही फायदा नाही. जमवलेल्या धनाच्या संचयनाच्या माध्यमातून आलेली जी बुद्धी आहे, आम्ही काहीही करू शकतो, ही बुद्धी वापरण्याचा आता सध्याचा वेळ नाही. पूर्वी नव्हता आणि आताही नाही, इथून पुढेही राहणार नाही. परंतु जे परमेश्वराचं भय धरतील, त्यांना जर परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त झालं तर निश्चित अर्थानं ते परम पवित्राला ओळखतील. आणि परम पवित्र जो एकच होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो म्हणजे यहोवा परमेश्वर, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याला ओळखणं ही आमच्या सध्याच्या काळातली सुज्ञता. जर आम्ही त्याला जर ओळखलं तर निश्चित अर्थाने आम्हाला सर्व भयापासून मुक्तता मिळेल, सर्व भीतीपासून आमची सुटका होईल. आज संपूर्ण जग, पुन्हा एक वार मी सांगेल, वारंवार गेल्या बऱ्याचशा भागामधून सांगत आहे की संपूर्ण जग भीतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे. एक आनंदाची बातमी देखील मी सांगेल. इस्रायल जो देश आहे, इस्रायल जे राष्ट्र आहे, जे इस्रायल मध्ये ज्या परमेश्वराचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं, आहे आणि राहणार, त्या ठिकाणी आज भयमुक्त लोक जीवन जगत आहेत, भीतीमुक्त लोक जीवन जगत आहे. आज त्यांच्या जीवनामध्ये घाबरट नाही, आज ते सरकार निवंत आहे. त्याला कारण देखील तेच आहे, कारण परमेश्वराचा ओळखणं, परम पवित्राला शोधणं, देवाचं भय धरणं आणि सुज्ञानपणाने वागणं. जी सिच्युएशन आली त्या सिच्युएशनला सामोरं जाऊन त्या सिच्युएशन मधून माझी परिस्थिती कशी बदलल्या जाईल याकडे जास्त जर लक्ष दिलं तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनामध्ये आलेली कसल्याही प्रकारची भीती असो, कसल्याही प्रकारचं दडपण असो, कसल्याही प्रकारचं टेन्शन असो, कुठल्याही प्रकारचा ताण दबाव असो, किंवा कशाही प्रकारचं भय निर्माण झालेलं असो किंवा झालेलं असेल किंवा होत राहणार आहे, या प्रत्येकापासून जर सुटका मनुष्याला जर हवी असेल तर त्याच्या जीवनामध्ये आता एकच काम आहे, ती म्हणजे परमेश्वराला ओळखणं, परम पवित्राला ओळखणं आणि सुज्ञपणाने जीवन जगणं. अनेक लोक जगातल्या ज्ञानाने सुज्ञ झालेले आहेत, परंतु तरी देखील त्यांना जीवन जगता येत नाही. आणि म्हणून आज आम्हाला परम पवित्राला ओळखणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया नीतिसूत्राच्या ग्रंथामधला अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 27. परमेश्वराचे भय, परमेश्वराचं भय आयुष्य वाढविते, आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. या ठिकाणी वाचूया नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 27. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. आज अनेक लोक आपल्या स्वतःचं आयुष्य कसं वाढेल याकडे विशेष करून लक्ष देत आहेत. मग त्यामध्ये योगा आहे, त्यामध्ये योग्य व्हिटॅमिन आहेत, त्यामध्ये योग्य खाणं पिणं आहे, त्यामध्ये योग्य राहणं आहे, त्यामध्ये योग्य शरीराची काळजी घेणं आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी मनुष्य काय करतो की आपलं आयुष्य कसं वाढवल. परंतु मला तुम्हाला सांगायचंय, या जगामध्ये जर आयुष्याची हातभर दोरी वाढवण्यात जर कोणी समर्थ असेल तर तो आमचा यहोवा परमेश्वर, त्याच्या हातामध्ये आहे. जगाचा निर्माण करता, विश्वाचा निर्माण करता, उद्धारक जो यहोवा परमेश्वर आणि त्याने पाठवून दिलेला त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि आता या समाला तुमचा आणि माझा सपोर्टिंग करणारा, तुम्हाला आणि मला योग्य मार्गदर्शन दाखवणारा, तुम्हाला आणि मला भीतीपासून मुक्त करणारा असं नियमशास्त्र, पवित्र शास्त्र, बायबल, नीतिशास्त्र, धर्मग्रंथ किंवा चांगले सुविचार किंवा शुभ संदेश किंवा सुवार्ता, परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतो. केवळ एकच आहे की जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो त्याचं आयुष्य वाढवलं जातं. हाच विरोधाभास आम्हाला या करोनाच्या काळामध्ये पाहायला देखील मिळेल. अनेक लोकांनी देवाचं भय धरलं,
परंतु त्यांचं आयुष्य वाढवण्यात आलं नाही. अनेक लोक प्रश्न विचारतील, फळक साहेब हे कसं शक्य आहे? अनेक लोकांपैकी काही लोक जे मरण पावले, जे झोपी गेले, ते परमेश्वराचा भय धरत होते. येस, आमेन, आपको 100%. परंतु परमेश्वराने आयुष्य त्यांना तितकंच दिलं होतं. याचा अर्थ असा नाही. आम्ही योबाचा ग्रंथ पाहिला. योबाचं आयुष्य जवळपास गेलेलं होतं. योबाचं संपूर्ण संपलेलं होतं. परंतु योब हा परमेश्वराचा भय धरणारा एक असा व्यक्ती होता, त्या अख्ख्या देशामध्ये त्याच्यासारखा एक व्यक्ती नव्हता. आणि म्हणून परमेश्वराने त्याचं आयुष्य वाढवलं, त्याची धनसंपदा वाढवली, त्याचं जेवढं काही हरवलं होतं, लुप्त पावलं होतं, जेवढं काही लॉस गेलता, जेवढं काही तोटा झालता, जेवढं काही नुकसान झालं, सगळं काय परमेश्वराने भरून दिलं. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं. हिजकिया राजा ज्यावेळेस खाली खुशाली जीवन जगत असताना हिजकिया राजाचा टायमिंग भरत आला. हिजकिया राजाचे दिवस भरत आले. हिजकिया राजाची आता राजगादी संपुष्टात येणार होती. हिजकिया राजाचं जीवन समाप्त होणार होतं. हिजकिया राजा आता मरणाकडे जाणार होता. हिजकिया राजाचे काही क्षण, काही दिवस, काही घंटे राहिले होते आणि परमेश्वराने त्याच्या सेवकाच्या मार्फत निरोप पाठवला हिजकिया राजाला. हिजकिया राजाला तो जाऊन म्हणत आहे, राजा हिजकिया, परमेश्वराने मला निरोप पाठवलेला आहे की तुझं आयुष्य आता संपत आलेलं आहे. तू तुझं सर्व आवरणीवर करून घे. तुला जे काही व्यवस्था लावायची ती व्यवस्था लावून घे. आता तुझं आयुष्य संपलेलं आहे. हिजकिया राजा त्या ठिकाणी जशी तो बातमी ऐकतो, तो हिजकिया राजाच्या जीवनामध्ये काही गोष्टी होत्या आणि तो परमेश्वराला बोलून दाखवतो, परमेश्वर देवाप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे मी जीवन जगलो, तुझा भय धरून मी जीवन जगलो, मी सात्विकतेमध्ये जीवन जगलो. आणि मग परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कृती आचरणामध्ये ज्या काही घटना होत्या त्याकडे लक्ष दिलं आणि त्याने भिंतीकडे तोंड करून रडून पश्चाताप करून परमेश्वराकडे विनंती केली. परमेश्वराचं भय धरून आम्ही लागलीच पाहतो की ज्या सेवकाला त्याच्याकडे निरोप पाठवायला सांगितलं होता, तो राजवाड्यातून त्या गावातून बाहेर येण्याच्या अगोदरच पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच सेवकाला म्हटलं, जा आणि माझं भय धरणारा माझा सेवक हिजकिया राजाला जाऊन निरोप सांग, तुझं आयुष्य मी 15 वर्षांनी वाढून देतो. 15 वर्षांनी हिजकिया राजाचं आयुष्य वाढलं. कशामुळं? परमेश्वराचं भय धरल्यामुळे. मला तुम्हाला या वचनामधून हेच सांगायचं आहे प्रिय, आम्ही जोपर्यंत परमेश्वराचं भय धरत नाही तोपर्यंत आमच्या जीवन जे आयुष्य आहे त्याच्यात आम्ही 19-20 करू शकत नाही. हिजकिया राजाचा टायमिंग संपलेला असताना देखील हिजकिया राजाने त्याला टायमिंग दिला. योबाचा टायमिंग संपलेला असताना देखील योबाला टायमिंग दिला. अनेक घटना या ठिकाणी आहेत. पुन्हा एक वार मी सांगेल की मग अनेक लोकांच्या जीवनामध्ये हा प्रश्न होतो की आम्ही परमेश्वराचं भय धरत आहोत, आमचं आयुष्य का वाढलं नाही? आमचं जे आयुष्य आहे ते परमेश्वराने त्या टार्गेट मध्ये दिलेलं आहे आणि हे आयुष्याचे दुःखी कष्टी भग्न एकदम दुःखातले भरकटलेले गरिबीतले दिवस परमेश्वराने ते काढून आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी तयार केलेलं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, योबाचं आयुष्य वाढवलं परंतु योब मरण पावला. हिजकिया राजाचं आयुष्य 15 वर्षांनी पाडलं पण हिजकिया राजा मरण पावला. 4 दिवसाचा मुर्दा लाजरला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं परंतु पुन्हा एक वार तो लाजर मरण पावला. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, मरणाची सत्ता सर्वांवर आहे. मरण येणार परंतु जीवितक्रम जीवन जगत असताना जर आम्हाला जर जीवितक्रम जगायचा आहे तर आमचं आयुष्य वाढवायचं देखील आमच्या हातामध्ये देखील काही गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत. आणि त्या गोष्टीतली प्रामुख्याने एक गोष्ट आहे ती म्हणजे परमेश्वराचं भय आयुष्य वाढवते पण दुर्जनाची वर्षे कमी होतात. दुर्जनाची वर्षे कमी होतात. जे दुर्जन असतात ना त्यांचं वय कमी होतं, त्यांचं वाढत नाही. कदाचित आम्हाला पाहायला मिळतं की जो सज्जन आहे, जो चांगला आहे, जो देवाचं भय धरून धरणार आहे, कदाचित तो जर 50 वर्ष जर जगला, परंतु आम्हाला सध्याची परिस्थिती अशी पाहायला चोट्टा भामटा लुबाडू करणारा, टोप्या मारणारा, याला ज्याचे त्याचं लुबाडणारा मनुष्य म्हणजे दुष्कर्म करणारा मनुष्य दुर्जन 60-70 वर्ष जगतो. याचा अर्थ असा नाही की नीतिमान मनुष्याच्या पेक्षा त्याचं जास्त आयुष्य कसं काय झालं. जितका दिवस तो ज्यादा इथं कुकर्म करून जगल ना तितकाच ज्यादा पीडा आणि यातना त्याला त्या ठिकाणी होतील. हे देखील सत्य आहे. ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे.
कारण आम्ही अशा वातावरणामध्ये आहोत, आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत की सर्व जग आज भीतीमध्ये, दडपणामध्ये, घाबरून, भय ठेवून जीवन जगत आहे. घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी अनेक लोकांना असं वाटतं की मृत्यू समोर आहे. अनेक लोकांना असं वाटतं की एक शिंगावाला माणूस रेड्यावर बसून आलेला यमदूत पुढे उभा आहे का काय. परिस्थिती आहे. काही काही लोक ते यमदूताला घाबरत नाही तर बिंदास निघत आहेत. आणि मग तिकडं पुढे गेल्यानंतर ओरिजिनल तिकडे जर ऍडमिट होतो ना त्यावेळेस समजत त्याला काय भानगड. आणि म्हणून रोगाचा सपाटा जाईपर्यंत परमेश्वरचं भय धरा, शासकीय आज्ञा विधी नियमाचं भय धरा, सोशल डिस्टन्सचं पालन करा, तोंडावर मास्क लावा, सॅनिटायझर वापरा. आणि या सगळ्या गोष्टी नसल्या वापरता येत आपल्या घराच्या आतमध्येच राहा. परंतु लोक नाही. लोक आयुष्याची दूरी वाढवायच्या ऐवजी आता आयुष्याची दूरी कमी करून राहिलेली. अनेक लोक घरात बसून चिंता करून आयुष्याची दूरी कमी करलेत. अनेक लोक रस्त्यावर येऊन कमी करून राहिलेत. परमेश्वरचं भय आयुष्य वाढवतं पण दुर्जनाची वर्ष कमी होतात. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आणखीन एक नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 2 पाहूया आपण या ठिकाणी. जो सरळपणे चालतो, जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरितो, तो परमेश्वराचा भय धरतो. पण ज्याचे मार्ग कुटील असतात, पण ज्याचे मार्ग कुटील असतात तो त्याला तुच्छ मानितो. तो त्याला तुच्छ मानतो. आता सध्याची कंडिक्शन आहे, लाईव्ह सेशन मधली कंडिक्शन आहे, सध्याच्या परिस्थिती मधली कंडिक्शन आहे. वाचूया पुन्हा एक वार. जो सरळपणे चालतो, जो सरळपणे चालतो. असे अनेक लोक आहेत की ते सरळ चालतात. सेवक लोक सरळ चालतात, पास्टर लोक सरळ चालतात, रेव्हरेंड फादर, बिशप, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, सगळे धर्मपुढारी, हबप, काजी, भंतीजी, आणखीन ब्राह्मण जे कोणी आहे ना सरळ चालतात. पण पुढे काय होतंय, तो परमेश्वराचे भय धरितो. परमेश्वराचे जो भय धरतो, एक विश्वासणारा असेल, श्रद्धा ठेवणारा असेल. हा पुढं. पण ज्याचे मार्ग कुटील असतात, पण ज्याचा मार्ग कुटील ना, ज्याचा जन्मच कुटीलपणात झालाय, ज्याच्या आईच्या गर्भाशयापासूनच कुटीलपणा निर्माण झालाय, तो काय करत आहे पुढे होतो, तो त्याला तुच्छ मानितो. तो अशा लोकांना तुच्छ मानतो जे नीतीने चाललेत, जे सरळ चाललेत, जे प्रामाणिक चाललेत, जे विश्वासाने चाललेत, जे परमेश्वराला भिवून चाललेत, जे शासनाला भिवून चाललेत, जे सगळ्या गोष्टीचा आदर सन्मान ठेवून त्यांचं जीवितक्रम चालू ठेवणाऱ्या लोकांना हे वाकडे तिकडे आईच्या गर्भाशयातून निघणारे. जसे की पवित्र शास्त्रामध्ये 2 भावंड आहेत, एकाच आईच्या योनीतून निघणारे, उदरातून निघणारे. येता येताच एक दुसऱ्याची टाच धरून आला होता. त्याच्या पोटात गर्भाशयामध्ये सुद्धा त्यांनी सोडलं नाही. जसं काय पैण लागली, तू आधी जातो का मी आधी जातो, येत असताना त्याची टाच धरून आला. आणि इथं आल्यानंतर, जगामध्ये आल्यानंतर देखील त्यांनी टाचच फोडली. हे असे गद्दार, असे कुटील, असे वाकडे तिकडे जन्मलेले, असे अनितिमान दुष्ट लोक हे जे काय करतात विश्वासणाऱ्याला. सेकंड नंबरची लाईन वाचा. पण ज्याचे मार्ग कुटील पण असतात, ज्याचे मार्ग कुटील असतात, हे लोकांना कुटील मार्गच करतो. हे लोक कुटीलतेमध्ये, मी तर असं समजेल यांचा जन्मच आई बापाचा कुटीलपणा करू करू झालेला दिसतोय. याच्यावर काय म्हणणं आहे, कारण यांचा लहानपणापासून जो कुटीलपणा आहे ना, तो काही पेटीत जाऊस्तर किंवा सरनावर जाऊस्तर किंवा टांगुस्तवर किंवा जशा प्रकारची क्रिया असेल तोवर होस्तोवर काही जातच नाही. ही एक कुटील प्रमाणची जाती. जर मानवता ही एक जर जात धरली ना, ते मानवत्या जातीतला ही एक भेसळ जात दिसते, कुटील जात. जसं गावरान जनावर आणि जर्सी जनावर आहे ना, तसे कुटील जातीतले जे लोक आहेत, जे सरळ चालणारे आहेत, जे प्रामाणिक चालणारे आहेत, जे विश्वासाने चालणारे आहेत, जे प्रेमाने चालणारे आहेत, जे परमेश्वराचं भय धरून चालणारे आहेत, जे सगळ्या प्रकारच्या गोष्टीला बाजूला ठेवून जाऊ द्या करून एक निस्वार्थी मनाने चालणारे लोक आहेत ना, अशा लोकांना आडवे येणार हे कुटील जन्मलेली. आणि हे कुटील पिढी, व्यभिचारी पिढी, ही दुष्ट पिढी, या दुष्ट पिढीमध्ये असे लोक जीवन जगत असताना मला तुम्हाला सांगायचंय, हे लोक आपल्यावर प्रेशर आणतील, दबाव आणतील,
आळ घेतील, ahoया घेतील, आरोप टाकतील, आपलं नुकसान करतील, हटकून काहीतरी खडाळण्याचा प्रयत्न करतील, हटकून कुठंतरी भांडण तांटा ईर्ष्या देवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, हटकून कुठंतरी मारामाऱ्या करावं म्हणून करतील, हटकून कोणीतरी देवाच्या सेवकाच्या मुखातून एक अभद्र बोलणं यावं असं करतील, काही ना काही करतील याची ते वाट बघत आहे. जसं साप निघला ना आणि माणूस गेला ना दांडा घेऊन, तो साप काय करतो, डोकं फक्त वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो मुंडक कधीच देत नाही, कारण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तू तिची टाच फोडशील आणि तो तुझं डोकं ठेचील. तर ह्या कुटील पिढीतले ह्या प्रकार आहे. परंतु प्रिय, तुम्हाला आणि मला ठेचायचा अधिकार दिला नाही, तुम्हाला आणि मला त्यांना न्यायदंड देण्याचा अधिकार दिलेला नाही. आणि म्हणून आजही परमेश्वराने त्यांचा न्याय केलेला नाही, दंड दिलेला नाही. याचा अर्थ त्यांना ओपन एकदम सुरक्षा दिली किंवा त्यांना मुभा दिली अशातला भाग नाही. देवाची आजही इच्छा अशी आहे की ह्या कुटील पिढीनी, ह्या कुटील कारागिरांनी, ह्या लुटणाऱ्या, लोबाडणाऱ्या, लाभासाठी तोंड पूजापणा करणाऱ्या, इतरांच्या टाळूवर खाणाऱ्या लोकांनी परिवर्तन व्हावं, त्यांनी परमेश्वराचं भय धरावं, या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आज ते सुरक्षित आहेत. आणि म्हणून तर आम्ही वचन वाचलंय की 10:27 मध्ये, नीतिसूत्र 10:27 मध्ये, की त्यामध्ये लिहिलेलं होतं की जो धार्मिक आहे, देवाला घेऊन वागणारा आहे. वाचूया आपण 10:27 पुन्हा एक वार. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं, पण दुर्जनांची वर्ष कमी होतात. पण दुर्जनाचे वर्ष कमी होतात, दुर्जनाचे वर्ष कमी होतात. परंतु इथं परमेश्वराने दुर्जनाचे वर्ष वाढवलेत की जे नाही करून येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं संरक्षण व्हावं, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप करावा, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही परमेश्वराचा स्वीकार करावा, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं पाप सोडून द्यावं, येणाऱ्या दिवसामध्ये सर्व गोष्टी परमेश्वराला भेऊन कराव्यात. आणि म्हणून आम्ही वाचलं की नीतिमान लोकांचं जरी आयुष्य वाढलं, परंतु काही काही असे अनितिमान आहे, भ्रष्टाचारी आहेत की त्यांचं आयुष्य त्यांच्यापेक्षा मोठं आहे. मरण तर सर्वांनाच आहे, दंड तर सर्वांनाच आहे, न्याय तर सर्वांचाच आहे. परंतु हे कुटील आणि वाकडे तिकडे चालणारे जे लोक आहेत, यांना मात्र आग्नीचं कुंड किंवा नरक राज्याच्या व्यतिरिक्त जागा नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईनो, वडिलांनो, जे नीतिमान आहात, तुम्ही जे धार्मिक आहात, जे तुम्ही देवाला भिवून वागत आहात, जे तुम्ही परमेश्वराचं भय धरीत आहात, जे तुम्ही विश्वासावर जीवन जगत आहात, लोक तुम्हाला त्रास देतील, लोक तुम्हाला संकट आणतील, लोक तुमच्यावर व्याधी करतील, लोक तुम्हाला पीडतील, लोक तुमची नाहक निंदा करतील. तुम्ही कितीही चांगले वागले तरी स्वतःचे आई बाप, पत्नी, लेकरं देखील निंदा करतील. अशा सिच्युएशन मध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आणि म्हणून या निंदेला, या नालस्तीला किंवा या कारस्थानाला, या कुटील गोष्टीला, या जगातल्या केलेल्या आरोपाला न घाबरता, आम्ही ठामपणे न घाबरता परमेश्वराचं भय धरून जर आम्ही जीवितक्रम जगलो, तर निश्चित अर्थानं परमेश्वर आमचं इथलंही आयुष्य वाढवेल आणि त्या ठिकाणी मात्र सार्वकालिक जीवन वतन मिळाल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. आणि म्हणून आणखी एक रेफरन्स या ठिकाणी पासूया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 27 वाचू, 10:27. नीतिसूत्र 14:27. परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकविते. वाचूया नीतिसूत्र 14:26 आणि 27 वाचूया. परमेश्वराचं भय धरल्याने श्रद्धा दृढ होते. परमेश्वराचं भय का धरावं? परमेश्वराचं भय धरल्यानंतर काय होतं? तर परमेश्वराचं भय धरल्यानंतर श्रद्धा जी आहे ना आमचा, दृढ होती, घट्ट होती, मोठी होती. एक पॉवरफुल बँक म्हणजे पॉवर बँक आम्हाला सपोर्ट मिळतो. परमेश्वराचं भय धरल्याने श्रद्धा दृढ होते, आमचा विश्वास दृढ होतो, आमचा विश्वास मजबूत बनतो, आमचा विश्वास कधी न ढळणार असा बनतो. आणि ज्याच्या ठाई श्रद्धा असते म्हणजे ज्याच्या जवळ विश्वास असतो, त्याच्या मुलास ती आश्रयस्थान आहे. आमच्या मुलास ही आश्रयस्थान आहे. आमचे लेकरं जे इकडे तिकडे बोंबलत हिंडत आहेत ना, आज जे आश्रयाखाली आहेत ना, तर त्यांच्या बापांच्या आईच्या श्रद्धेमुळं, त्यांच्या आई बापाच्या समर्पणामुळं, त्यांच्या आई बापाने ठेवलेल्या विश्वासामुळं, त्यांच्या आई बापाने परमेश्वराच्या धरलेल्या भयामुळं आज आमचे लेकरं आश्रयस्थानी आहेत.
म्हणजे त्यांना आज आश्रय आहे, म्हणजे आज ते सुरक्षित आहेत, म्हणजे आज ते सुखी आहेत, समाधानी आहेत. भले आमच्याकडे लय मोठ्या प्रॉपर्ट्या नसतील किंवा आई बापाने लय मोठाले बँक बॅलन्स किंवा लय मोठाले प्लॉट घेऊन ठेवले नसतील किंवा लय मोठाल्या 7 मजल्याच्या बिल्डिंगा घेऊन ठेवल्या नसतील किंवा लय मोठाले केटीएम फीटीएम सीटीएम मोठाल्या डस्टर टोयोटा फ्योटा गाड्या घेऊन दिलेल्या नसतील, परंतु आज त्यांच्याकडे जी प्रॉपर्टी आहे ना ती श्रद्धा आहे, विश्वास आहे. ते परमेश्वरचं भय धरतात. तुमचे आई बापा टुकार टाकर जर असते ना, याला त्याला टोपी मारणारे लगेच आम्ही बांधकाम चालू केली असती, दुसऱ्याची जागा लुटून त्याच्यावर. पण तो तुमचे आई बाप चांगले आहेत, विश्वासू आहेत, सरळ आहेत, नीतिमान आहेत, स्वतःच्या निधाळाच्या घामाने ते स्वतःचंही पालन पोषण करीत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचंही करीत आहेत आणि म्हणून ते भयमुक्त आहेत. त्यांना भीती नाही स्लॅब कधी कोसळेल त्याची, त्यांना भीती नाही अकस्मात कधी धोका कोणता निर्माण होईल, त्यांना भीती नाही नरक राज्यात जाण्याची. कदाचित जीवन जगत असताना आज आमच्या समोर हे ध्येय असलं पाहिजे, कारण जग आणि जगातल्या गोष्टी आता लयास चाललेल्या आहेत. जग जास्त वेळ थांबणार नाही. किती शास्त्रज्ञांनी डॉक्टर लोकांनी प्रयत्न केले तरी या जगातल्या होणाऱ्या गोष्टी ते चुकू शकणार नाहीत. येणारे आजार रोखू शकणार नाहीत, येणाऱ्या पिढ्या ते रोखू शकणार नाही, येणारा न्यायाचा दिवस ते रोखू शकणार नाही. येणाऱ्या ज्या परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या ज्या भविष्यवाण्या आहेत त्या भविष्यवाण्या रद्द करण्याची ताकद कुठल्याही देशामध्ये नाही. प्रत्येक देश स्वतःच्या देशातल्या रहिवाशांचं संरक्षण करीत आहे, त्यांना भयमुक्त करीत आहेत, त्यांना भीतीमुक्त करीत आहेत. हे तितकंच खरं आहे, परंतु इथे देखील 100% खरं आहे की कोणताच देश देवापासून आलेल्या न्यायाला वाचू शकणार नाही. एकच आहे ते म्हणजे पवित्र शास्त्र, एकच आहे तो म्हणजे आमचा यहोवा परमेश्वर, एकच आहे तो न्यायाधीश देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी मरण सहन केलं आणि आम्हाला त्या गुलामगिरीतून मोकळे केलं आणि आम्हाला भीतीपासून दूर केलं. तोच एकमेव आहे आणि आता तोही त्याचा निर्णय बदलणार नाही. जे लिहिलं ते लिहिलं, जे होणार ते होणार. फार तर थोडी संमती दिल्या जाईल, फार तर थोडं आयुष्य वाढवले जाईल, फार तर थोडी वर्ष वापरले जातील, फार तर थोडा महिना काळ ढकलण्यात येईल, परंतु जे विधी लिखित आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये लिखित आहे, जे परमेश्वराने निर्णय केलेला आहे, कारण त्याचा एकुलता एक पुत्र पाठवून देखील आज आम्ही विश्वास ठेवलेला नाही. जगाचा अंत तर 100% होता, कारण प्रत्येक गोष्टीला सुरुवात जर असली तर तिचा एंड पण असतो. या ब्रह्मांडाला या विश्वाला जर निर्माण केलेला आहे ना तर विश्वासाचा एंड करणं देखील होतं. त्याने एक सॅम्पल दिला होता नोहाच्या काळामध्ये, परंतु त्यातलं एक कुटुंब वाचलं. आता माहित नाही, आता कारण आताच जे जग आहे ते अग्नीसाठी राखून ठेवलेलं आहे. माहित नाही कुणाचा बचाव होईल, कधी येईल माहित नाही. ज्या अर्थी आज आम्ही सुरक्षित आहोत ना त्या अर्थी आम्हाला संधी आहे की आम्ही त्या उत्पन्न करत्या परमेश्वराचं भय धरावं. परंतु आज देखील लोक उत्पन्न करत्या परमेश्वराचं भय धरेनासे झालेले आहेत. या ठिकाणी वचन वाचूया, परमेश्वराचं भय धरल्याने श्रद्धा दृढ होते. आमचा विश्वास खूप मजबूत पाहिजे, मरणाच्या टोकापर्यंत विश्वास पाहिजे. हसत हसत विश्वासाने मरण सहन केलं पाहिजे, भीतीने तणावाने दडपण नाही. आणि म्हणून मी पुन्हा एक वार या भागामध्ये देखील सांगेल, आमच्या ज्या आत्या आहेत कापरोडी मधील मारिया भिंगार देवी मरणाच्या टोकापर्यंत विश्वासू जीवन जगल्या. परमेश्वर त्यांचं आयुष्य देखील वाढू शकत होता. सगळ्या काही गोष्टी करण्यास परमेश्वर समर्थ आहे, परंतु एक दिवस मरण निश्चित आहे. कारण येणाऱ्या भयानक पिढीपासून वाचण्यासाठी देखील कदाचित परमेश्वर आमच्या जीवनातले वर्ष कमी पण करू शकतो आणि वाढवू शकतो. वाढवण्याची संधी याच्यासाठी दिली की ज्यांनी पश्चाताप केला नाही त्यांच्या जीवनाला आज वाढवण्याची संधी दिलेली आहे, नाही तर त्यांचे वर्षही कमी केले असते. ज्यांनी पश्चाताप केला, ज्यांनी शेवट मरणाच्या टोकापर्यंत विश्वासू आहेत ना, परमेश्वर आज येणाऱ्या पिढीपासून त्यांना मुक्त करीत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण उपदेशकाच्या पुस्तकामध्ये या गोष्टी पाहणार आहोत. या ठिकाणी 27 वचनामध्ये लिहिले, परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय. परमेश्वराचं भय आल्यानंतर आमच्या जीवनाचा जो झरा आहे ना, आज जे लोक
जीवनाचा झरा, जिवंताचा झरा, जिवंतपणा, लाईव्ह याचा झरा आहे. आणि झऱ्यामध्ये पाणी कायम कायम येत असत. ते काय गटरीचं पाणी नाही, नितळ, स्वच्छ, शुद्ध, पिण्यास योग्य, कुठल्याही प्रकारचं अपायकारक नाही. कारण झऱ्यामधलं जे पाणी असतं ते वाळूतून, खडकातून मुरलेलं पाणी हळूच कधी बाहेर येतं, ते पाणी. आणि हे झालं जगातलं पाणी. परंतु जीवनाचं पाणी म्हणजे दैवाचं वचन, परमेश्वराचं भय धरल्यानंतर आम्हाला जीवनाचं पाणी मिळतं. आणि जर का एकदा जीवनाचं पाणी मनुष्य पिला तर योहान कृष्णवर्तमानामध्ये लिहित आहे त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. आणि जो जिवंत आहे त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. जरी तो जैविकरित्या मेला परंतु प्रभू मध्ये तो कायमस्वरूपी जिवंत राहील. आणि या ठिकाणी तेच वचन सांगत आहे, परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकवतं. काय चुकवतं? मृत्यूला चुकवतं, मृत्यूला हुलकवणी देतं, मृत्यूला दूरवर घेऊन जातो. जगातला मृत्यू येऊ द्या पण तो मृत्यू नको आहे. जगातलं मरण येऊ द्या परंतु ते सार्वकालिक मरण नको आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचं भय धरणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला दोन्ही बाजूचा विचार करायचा आहे. परमेश्वराने जर हे धड दिलंय, हे शरीर दिलंय, ह्या मातीच्या गोळ्याला मांस चढवलंय, हाडकं लपवलेत, तो परमेश्वराने जे काही 60, 70, 80, 90, 100 जे काही आईच्या गर्भाशयापासून तर त्याच्या योजनेनुसार जे जीवन दिले ना, जर या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराचं भय धरलं तर निश्चित अर्थाने पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे ते आमच्यासाठी झरा होईल. आणि हाच झऱ्याचं रूपांतर आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी होईल. आणि म्हणून तो दैवाचं वचन नव्या करारामध्ये सांगत आहे, मी जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि जर तुम्ही माझ्यामध्ये विश्वास ठेवला तर ह्या झऱ्याचं रूपांतर जीवनाच्या नद्यासारखं होईल. आणि नद्या ह्या वाहत असतात, वाहत वाहत जाऊन त्या शेवटी समुद्राला मिळतात. आणि समुद्राचं पाणी ते काही तांब्याने उपासण्यासारखं काम नाही. हांडे भरून जरी नेले ना, अख्खं जग हांडे घेऊन आलं, जग घेऊन आलं, मटके घेऊन आलं, आणि मोठे पाईपलाईन जरी लावल्या तिथलं काही कमी पडू शकणार नाही. तो जीवनाचा सागर. आणि म्हणून आपण एक गीत गात असतो, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आपण ज्यावेळेस गीत गातो त्यामध्ये लिहिले, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. हे जे परमेश्वराचं प्रेम आहे, तो प्रेमाचा सागर आहे, जीवनाचा झरा आहे ना, त्याचं प्रेम, त्याचं मोजमाप, त्याची उंची कोणी मोजू शकणार नाही. पण तो आज अनेक असे 7.5 लागलेले लोक आहेत की त्याच्या प्रेमाचा अनादर करीत आहेत. असे अनेक शेणी लागलेले लोक माग आहेत, असे अनेक दुष्ट आणि कठीण आहेत, असे अनेक भंगरी आणि निंदक आहेत, असे अनेक वाकडे तिकडे लोक आहेत, निष्ठुर आहेत. आज त्याच्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये, त्या जीवनी झऱ्याच्या मोबदल्यामध्ये आज त्यांच्या मधून गटरीचं पाणी वाहत आहे. भंगारवाणी जीवन जगते. इतकं काही परमेश्वराने दिलंय ना, तरी देखील हाव काही सुटाना. हाव काही काही माणसं मी असे बघितलेत, काही काही ब्रदर लोक मी असे बघितलेत ना, दुसऱ्याच्या घराचं जुनं भंगार आणून आपल्या घराला लावलंय. खिडकी आण, ब्लॉक आण, इटा आण, तुटका पत्रा आण, वेल्डिंग केलेले 1-2 तुटलेले अँगल आण, त्याला जोडून लाव. अहो काय काय लावते, गॅरंटीच नाही राहिली. मी म्हणतो यांच्याजवळ फाटक्या नोटाचं बंडल जर सापडलं तर घरी रात्रभर बायको नवरा बायको दोघं चिटकीत बसतील. या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतंय, परमेश्वरचं भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकवतो. इथला मृत्यू येऊ द्या परंतु तो मृत्यू म्हणजे सार्वकालिक नरक, तो मृत्यू म्हणजे सार्वकालिक अग्नी, तो मृत्यू म्हणजे त्या ठिकाणी अधोलोक, तो मृत्यू म्हणजे सर्व प्रकारचं अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर. सगळ्या प्रकारच्या तिथं हाय, तिथं सुख हा भागच नाही. आणि म्हणून आम्ही जिवंत असताना या भूमीवर परमेश्वराचं भय जर धरलं तर परमेश्वराचं भय आमच्यासाठी जीवनाचा झरा बनतो. म्हणजे परमेश्वराचं भय आणि जीवनाचा झरा म्हणजे देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये आहे, परमेश्वराचं सत्य ज्याच्या जीवनामध्ये आहे, जिवंत परमेश्वरावर ज्याची श्रद्धा आहे, जिवंत परमेश्वरावर ज्याचा विश्वास आहे, जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवून जो कृती आणि आचरण करतो तो मनुष्य आपला मृत्यूपास चुकवतो.
म्हणजे तो मनुष्य त्या नरकाच्या दंडापासून बाजूला सरकतो. ह्या गोष्टी मनुष्याला माहित असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन एक रेफरन्स नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 16 मध्ये आपण पाहूया. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचं भय बाळगणे हे बरं. सुंदर असं वचन या ठिकाणी देवाच्या नावाला महिमा आणि गौरव देऊया. नीतिसूत्राचा ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 16 मध्ये वचन आम्हाला आजच्या पिढीसाठी व्हीआयएमपी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा. अनेकांना असं वाटतं की भरपूर धन जर असलं ना याला काही टेन्शन नाही राहू, काही तक नाही, काहीच करायचं नाही, भीती नाही, काहीच नाही, एकच नंबर. पण तो पवित्र शास्त्र वाचणाऱ्यांनो लक्षात राहू द्या, बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागते. मग काय, हे धन तुमचा बचाव करू शकत नाही, हे धन तुमचं तारण करू शकत नाही, हे धन तुम्हाला कोरोना पार्ट 2 पासून आणि पार्ट 3 पासून वाचू शकणार नाही. आणि जरी वाचवलं पैशाच्या जोरावर नरक राज्यामधून तर कोणीच वाचू शकणार नाही. हे रियालिटी आहे, हे सत्य आहे. हे आताच तुम्हाला आणि मला समजून घ्यायचंय. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग. अहो आता हेच बघा, अँटी करप्शनच्या धाडी वाढतात. यांच्या स्वतःचं जर कमी कुमतं जर असतं आणि शासनाच्या नियमानुसार जर सगळं काही त्यांचं भरलेलं असतं, कशाला धाडी पडली असत्या, कशाला यांच्या रात्रीचं नींद हराम झाली असती. पण बहुत धन, याचं लोट त्याचं लोट त्याचं लोट, इकडे डाका घाल तिकडे डाका घाल, याचा बांधखोर त्याचा बांधखोर, याची एक पाभर लूट, याला टोपी मार त्याला टोपी मार, असं करून करून मनुष्य जे धन सोचवलंय ना, तर हे आम्ही प्रॅक्टिकल रित्या ते कसं निर्माण केलंय ही गोष्ट आमच्या जवळ असती आणि हीच गोष्ट आम्हाला दगदग करायला लागते, हीच गोष्ट आम्हाला टेन्शन आणती, हीच गोष्ट आमच्यामध्ये भय निर्माण होतं, हीच गोष्ट आम्हाला झोपू देत नाही, हीच गोष्ट आम्हाला नीट खाऊ देत नाही, हीच गोष्ट आम्हाला नीट जगू देत नाही आणि हीच गोष्ट आम्हाला नीट मरूही देत नाही. सारखं लक्ष तिथंच. मग पत्नीचं सुख नाही, बापाचं सुख नाही, आईचं सुख नाही, पोरांचं सुख नाही, शेजाऱ्यांचं सुख नाही, कुणाचं सुख नाही. हा माणूस त्या दडपणामध्ये असतो, लोकांना वाटतो एकदम एक नंबर, पण हा माणूस कामातून गेलेला आहे. याचं सविच्छेदन जरी केलं, त्याच्या शरीरातला कोणताच पार्ट जरी चांगला तगडा तुगडा जरी असला ना, तर दुसऱ्या माणसाला घालण्याच्या लायकीतच राहणार नाही, कारण तो माणूसही तसाच बनन. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचं भय बाळगणे किती बरं. थोडकं, लय भिकारपणाचे लक्ष नाही नको. कारण एक आमच्या इकडं मराठीमध्ये एक म्हण आहे किंवा तो शब्दरच नाही, आणि मी ती काय म्हणायला मी घाबरणार नाही, स्पष्टपणे आहे. एक जरा थोडासा शब्द जरा थोडासा विचित्र आहे. गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती जर आली तर माजू नये, हा शब्द आहे. हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रचलित आहे. पण नेमकं लोक या म्हणीचा आमच्या पारंपरिक महाराष्ट्र राज्यामधले जे पारंपरिक लोक आहेत ना, त्यांच्या जीवनात आलेला आहे. पण ह्या गोष्टी कळून सुद्धा ते तेच करतात, अन्याय सूडबुद्धीने वागतात. आणि म्हणून थोडकं जर असलं ना, तो मनुष्य आहे ना भिकाही मागत नाही, आणि थोडकं जर असलं ना, तो मनुष्य कुणा एकदम जास्त वाहवतही जात नाही. त्याला माहितीये परमेश्वर देवा तू रोजची भाकर आम्हाला देतोस ना, आमीन, प्रेज लॉर्ड, धन्यवाद, जय ख्रिस्त, सलाम, जय भीम, सलाम आलेकुम, पलिकून आलिकून, राम राम, काय असं नसेल ते. पण लय ज्यादा आलं ना, माणूस असं टाईट चालवतो. हो, एखादं गरीब जर पुढे घातलं तर ते बघत सुद्धा नाही, असा मारक्या म्हशीसारखा चालवतो. आणि झालं त्याचा लुटणारा माणूस आला तर तो खड्ड्यात पडून पण त्या माणसाकडे वागणार नाही. असे काय भीती आहे, असं काय दडपण आहे तुमच्याकडे. सगळं एवढं जर मॅन पॉवर आहे, पैशाचा पॉवर आहे, धनाचा पॉवर आहे, आणि ज्याचं तुम्ही लुटलं तो माणूस समोरून आल्यानंतर तुम्ही मिंद्यासारखं नकट्यासारखं पुलावून गाडी चालली तरी पुलात कधी जायची भीती वाटते कधी कधी. असे काय आहे त्या समोरच्या व्यक्तीमध्ये? त्या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे थोडका असून तो विश्वास राहतो,
त्या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे तो परमेश्वरचा भय धरतो. तो समोरच्या व्यक्तीमध्ये आहे की ते तुला नडलं नाही. त्या समोरच्या व्यक्तीमध्ये ते आहे की ते परमेश्वरचं भय त्याच्यामध्ये आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये हे आहे की तो परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो. समोरच्या व्यक्तीमध्ये ते आहे की त्याला माहिती आहे की हे धन मला स्वर्गात घेऊन जाणार नाही. समोरच्या व्यक्तीकडे ते आहे की तो परमेश्वरच्या आज्ञेचं उल्लंघन करीत नाही. तो व्यक्ती जर तुमच्यासारखं करायला लागला ना तर एक किरकोळ माणूस म्हणलं तर मोठ्या माणसाचे काम करू शकतोय 1-1.5 मिनिटात, पण नाही करत. त्याचं कारण काय? आजचा जो मेसेज आहे पिओ, ही घटना जगामध्ये अशाच प्रकारे लोक जीवन जगतात. आणि म्हणून लाईव्ह मध्ये मी अशाच प्रकारची शब्दरचना या ठिकाणी केलेली आहे. देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही तुम्ही चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. हे लोक जिथे जागते यम येत, हे अन्याय करणारी दुष्ट आहेत ना, हे जिथे जागते यम येत. हे यमांचा पण एक दिवस XYZ होणार आहे. यम पासून पण गाडी पुढे जाईल, यमवर थांबणार नाही. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वरचे भय बाळगणे हे खरंय, बरं आहे, चांगलं आहे. आता ही परिस्थिती झाली सर्वसाधारण लोकांची. आता येऊया याचक वर्गांकडे, आता येऊया पास्टर वर्गांकडे. फादर, रेव्हरेंड, बिशप, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, भंतीजी साहेब, काजी साहेब, जेवढे काही साहेब आहे आता यांच्याकडे वळूया. अहो, ज्यांनी भगवा वस्त्र धारण केले, आता मी मुद्दामून आज सांगतो की भगवा वस्त्र धारण करणाऱ्यांना म्हणजे एक त्यागाचं प्रतीक. मी प्रभूसाठी काही गोष्टीचा त्याग करतो, मी प्रभूसाठी दानपात्राचा त्याग करीन, मी प्रभूसाठी दशमांशाचा त्याग करीन, मी प्रभूसाठी देणगीचा त्याग करीन, मी प्रभूसाठी बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करीन आणि मी माझं जीवन चांगलं जगन. पण नाही, मी प्रभू मध्ये येऊन मी चांगला धनवान बनल, मी प्रभू मध्ये येऊन बहुत धन मिळवीन. आणि मग आमच्यासारखे एखादे महाभागी येतातच नाव घेऊन लाईव्ह मध्ये विचार करणारी, मग ते उघडं पाडतात पितळ. मग म्हणू नका पाळक साहेब निंदा करतात, आपल्याला अधिकार नाही, न्याय करतात, आपला अधिकार नाही, तुमचाही न्याय होणार आहे. मी तर निम्या रात्रीच्याला न्यायाला तयार आहे, कारण सगळ्याच गोष्टीला तयार व्हावाच लागणार आहे. तिथं कुणाला सूट नाहीये. बहुत धन असून मग अनेक लोकांकडे बहुत धन आहे, अनेक मिनिस्ट्र्या धनिक आहेत, अनेक संस्था धनिक आहेत, अनेक संस्थेकडे त्या मोठमोठ्या मिनिस्ट्रीकडे जळता जाणार नाही एवढा आहे. परंतु आज कोरोनाच्या काळामध्ये एकालाही दानपात्र देणार नाहीत, एकालाही ते त्याची मदत देणार नाहीत, एकालाही मेडिसिन लाईन मध्ये हेल्प करणार नाही, एकालाही आर्थिक परिस्थितीची त्यांची जबाबदारी उचलणार नाही. लांबूनच म्हणतात प्रार्थनेत राहा, घराबाहेर निघू नका, थोबडाला मास्क बांधा, आमक करा, फलन करा, घरातच राहा, काय होत नाही, 15 दिवसात काही मरत नाही उपाशी राहिले नाही. आणि यांच्या घरात 5-5 कीड लागली यांच्या किराण्याला. मागच्या वर्षी भेटलेला किराणा अजून यांच्या घरात सापडलं. काही काहींच्याला बादडं लागली असतील, सांगता येत नाही. काही काही तो इकूनही टाकला असेल. जर अशी परिस्थिती असली ना पिओ, हा समय तुम्हाला आणि मला सुधारण्यासाठी दिलेला आहे. या ठिकाणी आपला विषय आहे भीती, भय, घाबरणं. आम्ही थोडस घाबरलं पाहिजे, भीती धरली पाहिजे. येऊया परमेश्वरचं भय तर धरलंच पाहिजे. शासनाचं धरा, अधिकाऱ्यांचं धरा, बिशप साहेबांचं धरा, फादर साहेबांचं धरा, कोऑर्डिनेटर साहेबांचं धरा, गुरुजी साहेबांचं धरा, बंतीजी साहेबांचं धरा. पण ते जर धोरणात असले तर धरा, ते धोरणाच्या बाहेर असले तर धरू नका. कारण बायबल हे देखील आम्हाला नव्या करारामध्ये ज्यावेळेस आपण हा विषय घेऊन जाऊ ना त्यामध्ये लिहिलेला आहे, ज्यांचं भय धरायचंय त्यांचंच धरा, हे असं कुणाचाही भय धरू नका. अजून लोकांनी पापा भक्त झाले, ते पापांचं भय धरीत येत नाही. आमचे पास्टर म्हटले अजिबात जायचं नाही तिकडे. पापांचं भय, त्या पापाला हे जिवंत ठेवणाऱ्या परमेश्वरचं भय धरीत नाही. म्हणजे ज्या परमेश्वराने त्या पापाला निर्माण केलं, म्हणजे निर्मिती ही, तर लोक ह्या निर्मितीची पूजा अर्चा करायला लागली, ह्या निर्मितीचं भय धरायला लागली. खेदाची, शर्मेची, लाजेची गोष्ट आहे. आणि ही केवळ फक्त ख्रिस्ती धर्मातच नाही, ऑल ओव्हर. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आपण त्या चॅप्टरकडे गेल्यानंतर आपण तो चॅप्टर पाहणार आहोत. न्यायाचं स्थान पाहतो तिथं टिंब टिंब, धर्माचं स्थान पाहतो तिथं टिंब टिंब,
टिंब शब्द या ठिकाणी मी केला आहे की पुढच्या लाईव्हला आपण ते पाहणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला चिंतन मनन अध्ययन करायचं आहे। या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला नीतिसूत्राचे ग्रंथ अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 16 मध्ये लिहित आहे की बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागली। अहो जर भरपूर धन आहे मग आयुष नाही, सुख नाही, आराम नाही, आरोग्य नाही, काहीच नाही, करता काय त्याला? आणि थोडकस आहे पण तू परमेश्वरचं भय बाळगतो, तू आरामात जीवन जगतोय। काही लोक रोज 2-3 टायमाला बिर्याणी खातात, आम्ही चटणी भाकर खाऊ। फरक एवढाच आहे ना। कदाचित परमेश्वर नाही लावे पक्षी आम्हाला एखाद्या हप्त्यातून तरी एखाद्या लावे पक्षी परमेश्वर देईल पाठवून, नाही तर एखाद्या कावळ्याला विनंती करेन, कावळ्या जा आणि माझा भय धरणारा जो तुझा सेवक आहे ना तिकडं कोकण्या साईडला द्या त्यांना थोडस, पुण्या साईडला, नगर साईडला, बीड साईडला, महाराष्ट्रात, भारतात, वेगवेगळ्या देशात जा, करू शकतो परमेश्वर। परंतु आज ती परिस्थिती परमेश्वराने आमच्यावर आणली नाही। देवाचं किती कृपा आहे, किती दया आहे, आणि म्हणून आम्ही भय धरणं खूप महत्वाचं आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना आणि आई वडिलांना, आम्हाला जर आमचं आयुष्य जर थोडस आणखीन काही वाढवून पाहिजे असेल किंवा हे जे परमेश्वराने टार्गेट दिलेलं असेल ना आमचं, जे काही ज्या टायमिंग पर्यंत, ज्या वर्षापर्यंत, ज्या महिन्यापर्यंत, ज्या दिवसापर्यंत, ज्या तासापर्यंत, ज्या मिनिटापर्यंत, ज्या सेकंदापर्यंत, तर त्या आयुष्यामध्ये आम्ही परमेश्वरचं भय बाळगूनच जीवन जगलं पाहिजे। भले आम्ही गरीब राहू, परमेश्वर एवढं निश्चित आहे आम्हाला भीक मागायला मात्र लावणार नाही। कारण आतापर्यंत देवाच्या नावावर विश्वास ठेवणारा किंवा प्रभू मध्ये असणारा आतापर्यंत एकही भिकारी आज रस्त्यावर दिसत नाही। परंतु या प्रॅक्टिकल जीवनामध्ये, या ज्ञानवंत जीवनामध्ये, या डॉक्टरींच्या जीवनामध्ये आज असे काही भिकारी निर्माण झालेत का ते येशूच्या नावाने नाही भीक मागत, परंतु बाकीच्या बॅकग्राऊंड तयार करून भीक मागतात। अजून 8 दिवस झालेत, अजून काही लाईव्ह फेसबुकला कोणी भिकारी दिसणार, दिसले तर मी पुन्हा एक वार सांगेन, त्यांना ब्लॉक करा, सरळ सरळ ब्लॉक करा। फ्रेंड रिक्वेस्ट त्यांची कॅन्सल करून टाका। दुसरा एक ग्रुप जोडलेला आहे, अधोलोक ग्रुप, नरक ग्रुप, त्या ग्रुपला त्यांना जॉईन करून द्या। परमेश्वरचं भय धरणारे सगळे जीवनी ग्रुपला जॉईन व्हा, परमेश्वराच्या ग्रुपला जॉईन व्हा, सुखलोकामध्ये जॉईन व्हा, स्वर्गाच्या राज्यामधल्या ग्रुपला जॉईन व्हा। ही काळाची गरज आहे, हे सत्य आहे। थोडस कडू लागत, कारल्यापेक्षा कडू असेल मी तर म्हणतोय, पण अजूनही लोकांचे कान उघडणार। आजही लोक या परिस्थितीला मजाक म्हणून समजत आहेत। आज प्रिय दिवस आजचा जाऊ द्या, कदाचित आपल्या भारत देशामध्ये देखील व्हॅक्सिन निघल, इंजेक्शन निघतील, या रोगावरचं औषध निघल, काय वाटेल ते निघल। म्हणजे याचा अर्थ असा नाही की ह्या रोग पिछा आम्हाला सोडवल। येणाऱ्या दिवसामध्ये अनेक भयानक परिस्थितीला तुम्हाला आणि मला सामोरं जायचं आहे। अनेक याच्यापेक्षा मोठमोठाले भयानक रोग येतील, अनेक मोठमोठाल्या भूमिकंप होतील, अनेक लढाया होतील, आर्थिक परिस्थिती ढासळेल, इतकी खराब परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे। आणि मग याच्यातून सुटका होण्यासाठी, यामध्ये सुरक्षित राहण्यासाठी केवळ घडीभर विचार करायचा नाही, पायापुरतं बघायचं नाही, आता लांब दृष्टी ठेवायची। आणि ती लांब दृष्टी म्हणजे सार्वकालिक जीवन, ती लांब दृष्टी म्हणजे स्वर्गाचं राज्य, ते लांब दृष्टी म्हणजे ते सुखलोक, ते लांब दृष्टिकोन म्हणजे शांतीचं ठिकाण येणाऱ्या दिवसाकडे। आज अनेक लोक पायाजवळ बघत आहेत, एवढी भयानक परिस्थिती आली तरी पायावर बघत आहेत। मी मागच्या भागामध्ये देखील सांगितलं की आमच्याकडे जे काही असेल, कारण बऱ्याच अंश असं होतं नुसतं तोंडाने सांगितलं, शब्द निघले, पवित्र शास्त्रामध्ये नावेकरामध्ये आलेले, जर तुझा भाऊ बहीण, आई वडील किंवा एखादा व्यक्ती उघडा वागडा पडलाय, त्याला अन्नाची वाणी, त्याला कपड्याची वाणी, त्याला राहण्याची वाणी, त्याला जगण्याची वाणी, त्याची परिस्थिती फार नादान झाली, हे तुला दिसतंय, आणि तू म्हणतो भाऊ, माय डिअर ब्रदर्स, माय डिअर सिस्टर्स, सुखाने राहा, शांतीने राहा, व्यवस्थित जेवण खावण करा, ऊब घ्या, स्वस्थ राहा, निरोगी राहा,
हे असं तोंडाने सांगितल्याने प्रेम पूर्ण नाही होत, तर त्यांना त्यावेळेस काय गरज आहे? जर भाऊ बहीण उघडी ना, कपड्याची वाण आहे ना, तुम्ही घातलेले कपडे द्या ना धुवून. मी नाही म्हणत कापड बाजारात जा नवीन ड्रेस घेऊन या, शेरवानी नाही तर टायकोट. आणि नाहीतरी अनेक लोक टायकोट भाड्यानेच घालून येतात. आम्ही पाहिलेलेच बरेचसे पालक साहेब. आपल्याकडे जे काय आहे, म्हणून मी पुन्हा एक वार सांगाल, या कोरोनाच्या काळामध्ये आज अनेक लोकांना बऱ्याचशा गोष्टीची गरज आहे. ज्यांना ओरिजिनल गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, होता येईल तितकं. जास्तही देऊ नका त्यांना, नाही तर ते मी मागच्याच भागात म्हटलं, हे परत उड्या मारतील, हे परत बाह्याच्या हात वर करून आपल्यालाच म्हणतील काही दिलंस तर उपकार नाही केलंस, लुटलंस तू आतापर्यंत काही वर्षापासून. अख्खा पगार कुठे गेला, अख्खा दानपण कुठं गेलं, अख्खा दशमांश कुठे गेला, हे अख्खं देणग्याच्या पावत्या कुठे गेल्या, हे फॉरेन आल्या करन्सीचा माल कुठे गेलाय, दिलंच तर काही उपकार नाही केला, असंही नको म्हणायला. आणि म्हणतील लोकांनी, हे खरं पण योग्य आहे, आम्ही नाही, मला आवडेल असं. कारण आम्ही परमेश्वराचं भय धरलं नाही. आम्ही जर परमेश्वराचं भय धरलं असतं तर आमच्यावर असे प्रसंग आले नसते. हे लोक थोडक्यावर आहेत, परंतु हे लोक परमेश्वराचं भय बाळगतात. आणि म्हणून या ठिकाणी लिहितंय, थोडके असून परमेश्वराचं भय बाळगतो हे बरं. आज अनेक बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, जगातले लोक थोडक्यामध्ये समाधान आहेत. याचा अर्थ ते श्रीमंतापेक्षा बरे आहेत. याचा अर्थ भौत धन ज्यांच्याकडे आहे ना, त्यांना जी दगदग होती, ज्यांना जी तकतक होती ना, त्याच्यापेक्षा कमी आहे. लाईव्ह सेशनला, मीडियाला इकडे तिकडे जर पाहिलं ना, तर बरेचसे गरीब लोक कमी येतात दवाखान्यात. अँब्युलन्स मध्ये ज्यादा नंबर आहे ना मोठ्यालेच लोकांची. आता मी म्हणतोय, एखाद्या अँब्युलन्स मध्ये असा काही काही माणसं आहेत ना, तर अँब्युलन्स मध्ये त्या माणसाला टाकल्यानंतर आखी अँब्युलन्स पैशाने सोने नाण्याने भरीन, एवढे मोठे धनवानी आहेत. पण नीट कनाट मध्ये गाडी थेट तिकडे निघती, आम्हाला थांबला. वरून एक नाही तर दोघच जण असते, काही काही तर ते जात नाही, ते टरकत येत. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागतेच. आणि म्हणून आहे त्यात समाधानी राहा. परमेश्वर तुमची उन्नती करील. जर तुम्ही थोडक्या विश्वास आहात तर परमेश्वर तुमची पुष्कळावर नेमणूक करील. आणि ज्यावेळेस परमेश्वर तुमची पुष्कळावर नेमणूक करील, तर परमेश्वराने आमच्यावर पुष्कळावर का नेमणूक केली? यासाठी की ज्यांना गरज आहे आमच्या पुष्कळामधून त्यांना थोडस द्यावं. परंतु आज उलटी परिस्थिती आहे. परमेश्वराचं भय न धरल्यामुळं आमच्याकडे पुष्कळ आले आणि अनेक लोक त्याच्यामध्ये आणखीन कसं पुष्कळ होईल याकडे लक्ष देत आहेत. आणि यामधून अन्याय होत आहे, यामधून पाप होत आहे, यामधून पापाची रास पार वरपर्यंत चढत आहे. आणि मग अनेक लोकांच्या पापाच्या राशी त्या अमरधामामध्ये धुराच्या त्या नळकांडाच्या चिमणीतून डायरेक्ट अधोलोकांनी नरकात पोहोचत आहेत. का? तर भीती नाही आहे, त्यात समाधानी राहा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही श्रीमंत होऊ नका, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला धनवान होऊ नये. पण धनवान झाल्यानंतर परमेश्वरने आम्हाला हे का केलं? याचा अर्थ असा होता की ज्यांना वेळेला गरज पडेल त्यावेळेस आमच्या मुबलक असणाऱ्या धनातून छोटीशी गोष्ट, छोटीशी भेट, छोटस प्रेम, थोडीशी मदत आम्ही त्यांना द्यावी, म्हणून परमेश्वरने आम्हाला धनवान केलेलं आहे. परंतु आजचे धनवान असे आहेत की ते धनवानाला एखाद्या संस्थेकडून, शासनाकडून आलेले जे काही एखाद्याला देण्यासाठी असतं ते त्या धनाला जोडीत येत आणि अजून ते धन मोठं करते. आणि मग काही दिवसांनी असे तोंड वासून जाते. ही एक सध्याची लाईव्ह स्थिती आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान, आदर, गौरव देऊया. या ठिकाणी आपला वेळ होत आहे आणि म्हणून आपण थांबणार आहोत. पुढच्या लाईव्ह सेशनला भीती, दडपण, घाबरणं, भय या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत असताना आपण उपदेशकाच्या पुस्तकामधून, उपदेशकाच्या ग्रंथामधून भीती, भय, घाबरणं, दडपण या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. आणि खरोखर हा जो उपदेशकच आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे. त्याच्यापूर्वी कोणी नव्हता आणि आताही नाही. तो देवाचं भय धरणारा, देवामध्ये वाढणारा, देवाने त्याला आशीर्वादित केलेला असा शलोमोन राजा जो आहे, त्या शलोमोन राजाचा जो उपदेशक आहे त्यामध्ये
निवडक असे काही शास्त्रभाग घेऊन आपण त्यावर उद्याच्या भागामध्ये चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचा मी पास्टर राजू आल्हाट मनापासून आभार मानतो. तुमचे हार्दिक स्वागत देखील करतो आणि या वचनाप्रमाणे परमेश्वर तुम्हाला आणि मला वागवायला शिकवू. येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशासाठी, राज्यांसाठी, विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यांसाठी, ज्या ज्या ठिकाणाहून जिल्ह्यातून आहात त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी, खास करून विशेष अहमदनगर जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, गावांसाठी, आमचे आपले नातेवाईक जे स्नेही ज्या ज्या ठिकाणी असतील त्या प्रत्येकासाठी, कदाचित कोरोना पेशंट पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, जे भीती दडपणामध्ये असतील, जे किरकोळ आजारामध्ये असतील, कुणाचे व्याधी असेल, कुणाचा स्टमक पेन असेल, चमकीचा विकार असेल, कुणाचा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील, डोकेदुखी असेल, ताप असेल, टेन्शन असेल, ज्या काही परिस्थिती असेल सर्व काही आम्ही परमेश्वरला सादर करूया. आपण प्रत्येक जण मिळून परमेश्वराची स्तुती करूया. पवित्र थोर सेनाधीश देवा, पाच जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. आजच्या वचनाप्रमाणे, चिंतन मनन अध्ययनाप्रमाणे तू आम्हाला वागवण्यास शिकव. परमेश्वर देव बाप्पा, केवळ आमच्या जीवनामध्ये तुझं भय असावं ही गोष्ट तू आमच्या जीवनामध्ये लागू करून कर. बहुत धन असून जर त्यापासून आम्हाला जर काही लाभ नसेल, आम्हाला जर टेन्शन ताण दबाव असेल, त्यापासून आम्हाला जर भीती असेल, तर परमेश्वर देव बाप्पा, जे काही थोडस धन दिलेलं आहे, जे काही थोडासा विश्वास आमच्यामध्ये आहे, जे काही मी थोडक्यावर विश्वास आहे आणि ज्यावर तू आमची नेमणूक केलेली आहे, आम्ही ती स्थिर धरावी आणि तुझं भय धरून या जीवनामध्ये आम्ही जीवन जगावं अशी कृपा कर. आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, त्यातली त्यात माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेता, त्याचप्रमाणे त्यांची टीम, विशेष करून पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, सर्व प्रकारचे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, त्याचप्रमाणे सरहदीवर असणारे आमचे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो, सुरक्षा कर्मी, SRP टीम, त्यांचे कुटुंबीय, विशेष करून जे कोरोना पॉझिटिव्ह असतील, जे निगेटिव्ह असतील, जे भीती तडपणामध्ये असतील, जे दवाखान्यामध्ये असतील, जे होम क्वारंटाईन असतील, ज्यांच्या जीवनामध्ये भीतीचं वातावरण असेल, हे प्रत्येक भाऊ बहीण आई वडील प्रिय लेकर आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. विशेष करून आमची बहीण कल्याणमध्ये असणारी प्रिय बाप्पा, त्यांचं संपूर्ण परिवार, त्या ठिकाणी आमचे असणारे चुलते मालते, त्याचप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या राज्यात, ज्या गावामध्ये आमचे नातेवाईक आप्तेष्ट स्नेही आहेत, मित्र परिवार आहेत, आमचे शेजारी आहेत, या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टीप्रमाणे आशीर्वाद दे. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. परमेश्वर देव बाप्पा, ज्या वेळामध्ये आम्हाला जिवंत ठेवलेला आहे तो वेळ आम्ही तुझ्या स्तवनामध्ये द्यावं, पश्चातापामध्ये द्यावं, परिवर्तनामध्ये लावावं, तुझ्या वचनामध्ये रमावं, सत्याचा स्वीकार करावा, विश्वासाप्रमाणे कृती आचरण करावं, तुझं भय धरावं आणि जसं आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवन जगावं अशी देखील तू कृपा कर. सर्व आदर गौरव सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू.